कुमार शेट्टे साहेब हे शरद पवार साहेबांच्यावर असीम निष्ठा भक्ती असणारे आणि संघटनेसाठी पूर्ण वेळ देऊन काम करणारे आमचे नेते, ज्येष्ठ नेते होते। वय झालेलं असलं तरीही पक्षाविषयीची तळमळ त्यांनी कायम दाखवली। राजकारणात या भागात पवार साहेबांना सल्ला मसलत करण्यासाठी फार वर्षापासून त्यांचे पवार साहेबांशी घनिष्ठ संबंध होते। माझे स्वतःचे अजून जिव्हाळ्याचे संबंध होते। प्रत्येक पक्षाच्या लहान सहान किंवा प्रमुख महत्त्वाच्या निर्णयात त्यांचा वाटा असायचा। नेहमी फोनवरून संवाद असायचा। अलीकडेच महिन्याभरापूर्वी देखील संवाद झाला होता। पण त्यांनी कधी स्वतःच्या किडनीला अडचण आहे, किडनीचा त्रास होतोय असं कधी तक्रार केली नाही। पण त्यांनी जे काही केलं ते पूर्ण झोकून केलं। या तालुक्याचे सभापती म्हणून देखील त्यांनी अतिशय उत्तम काम केलं। पक्षाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी पक्षाने जेव्हा जेव्हा त्यांना जबाबदारी दिली त्यावेळी त्यांनी पूर्ण सगळ्यांना घेऊन बांधणी करून या भागात पक्षात वाढवण्याचं काम केलं। आज ते आपल्यात नाही आहेत, पण असा निष्ठावंत, प्रामाणिक आणि पवार साहेबांच्यावर निष्ठा असणारा एवढा मोठा नेता आज आमच्या पक्षाने गमावला आहे आणि त्यांची एक वेगळीच पोकळी आम्हाला कायमची जाणवेल असं मला वाटतं। राजकीय प्रश्न की वाल्मिक कराड ज्या दिवशी गुन्हा दाखल झाला खंडणी तो उज्जैनमध्ये होता, त्या संदर्भातले पोस्ट तर इंस्टाग्रामवरती पाहायला मिळतात, काय सांगाल? माहीत नाही मला काय, मी काय फार पोलीस पण होते ते आता तपासात सगळे हळूहळू कळेल मला वाटतं आणि तपासात ते पुढे येईलच। खाते वाटप झालेलं आहे पण जवळपास 18 मंत्र्यांनी अजून पदभार स्वीकारलेला नाही असं पुढे काय कोणाची प्रतिक्रिया स्वीकारतील हळूहळू। आता काय 5 वर्ष आहेत त्यामुळे काय वाल्मिकची मालमत्ता सुद्धा या ठिकाणी जप्त करण्याचे आदेश दिलेले होते, त्यामुळे मालमत्ता देखील जप्त झालेल्या पाहायला मिळते। नाही, आता ती जी नेहमी कारवाई करायची असते ती कारवाई होईलच ना। त्यांच्यावरचा गुन्हा सिद्ध होण्यासाठी काही प्रोसेस आहे। ती प्रोसेस झाल्यावर, गुन्हा सिद्ध झाल्यावर मग कायदेशीर बाकीच्या कारवाया होतील। आवश्यक ते एव्हिडन्स तर मिळायला पाहिजे आधी, त्यामुळं बघू आता पोलीस योग्य तो तपास करतील असा आम्हाला विश्वास आहे। पण एकंदरीत या सगळ्या प्रकरणामध्ये कुठेतरी कायदा सुव्यवस्था राहिली नाही असं वाटतं तुम्हाला? या सगळ्या गोष्टीवर कायदा सुव्यवस्था नाही आहे हीची प्रचिती या घटनेमुळे येते। लोक रस्त्यावर अडवून माणसाला घेऊन जातात आणि बेदम मारहाण करतात आणि त्यात त्याचा मृत्यू होतो। अशा बऱ्याच घटना अलीकडच्या काळात झाल्यात। लोकांना कायद्याची भीती वाटत नाही आणि सामान्य माणसाला सुरक्षित वाटत नाही आणि त्यामुळं कायदा व सुव्यवस्था हा विषय थोडासा महाराष्ट्रातला कमी झाला आहे। तर बीडच्या प्रकरणात तुला काय वाटतं, कोण सरकार दोषी या प्रकरणात आहे या सगळ्या घटनेच्या संदर्भामध्ये? नाही, तर तपासात जे पुढे येईल त्यावर भाष्य करणं आवश्यक। लोक वेगळ्या चर्चा करतायतच, प्रसारमाध्यमातही फार मोठ्या चर्चा आहेत, पण लोक चर्चा करतायत म्हणून त्याला दुजोरा देणं हे योग्य नाही। जे समोर येईल कायद्याच्या ह्याच्यात ते जनतेच्या समोर दूध का दूध, पाणी का पाणी हे होणारच आहे। थोडासा विलंब होईल, पण SIT स्थापन केली आहे। माझी सरकारला विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर, कारण सामान्य कुठल्या गुन्ह्यात SIT आपण स्थापन करत नाही, पोलिसच तपास करतात, पण SIT म्हटल्यावर विलंब होऊ नये, SIT हा अडथळा होऊ नये एवढी काळजी सरकारने घ्यावी। बीडचं पालकमंत्रीपद या संदर्भात कोणाला द्यावं असं वाटतं तुम्हाला? कारण काय सगळ्या गोष्टी मी विरोधी पक्षात आहे, मी कोण देणार? तुम्हाला काय वाटतं यामुळे? नाही, आम्हाला वाटण्याचाही अधिकार राहिलेला नाही, आम्ही विरोधी पक्षात आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।